नमस्कार, मी श्रद्धा कांबळे. ग्लोबल इंडिया 24 न्यूज. ग्लोबल इंडिया 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल इंडिया 24 न्यूज या चॅनलमध्ये. सालाबादप्रमाणे यंदाही नवोत्सव हा मोठा उत्सव साजवत आहे. काय सांगाल, काय भावना आहे, काय सांगाल? दरवर्षी सालाबादाप्रमाणे नवनिर्माण प्रतिष्ठान आयोजित नवरात्री उत्सव आम्ही आदरणीय गजाननदादा पाटील तसेच पूजाताई पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही हे साजरा करत असतो. दरवर्षी आम्हाला या मंडळाला प्रचंड असा महिलांचा, पुरुषांचा आणि यंग जनरेशनचा आम्हाला प्रतिसाद मिळत असतो. त्यांच्या या अति प्रतिसादामुळे आम्हाला पुढच्या वर्षी आणखी आम्हाला ऊर्जा मिळते आणि आणखी चांगलं आम्ही कार्य करू शकतो. आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे सामाजिक उपक्रम इथे राबवले जातात. त्या माध्यमातून एक समाजसेवा इथे घडली जाते आणि आई जगदंबेच्या चरणी ही सेवा आम्ही रुजू करतो दरवर्षाप्रमाणे. असं आमचं दादांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी घडत असतात. मी या ठिकाणी नवरात्रीच्या 9 दिवस महिलांसाठी विविध आकर्षक बक्षीस असतात. तसेच पुरुषांसाठी, लहान मुलांसाठी हे वेगवेगळे आकर्षक असे बक्षीस आम्ही वितरित करत असतो आणि त्यासाठी आम्हाला भरपूर लोकांचं सहकार्य पण मिळतं. त्यासाठी दादांचं प्रमुख मार्गदर्शन आणि पूजाताई यांचं प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम साजरा करत असतो. या ठिकाणी आवर्जून आम्हाला एक उल्लेख करावासा वाटतो की आदरणीय आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तसेच आमचे आदरणीय आमदार राजेश मोरे साहेब यांचं देखील आम्हाला भरपूर सहकार्य मिळत असतं. त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि त्यांचं नियोजन आयोजनाच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम देखील साजरा करत असतो. धन्यवाद. आमची ही नवनिर्माण प्रतिष्ठान सेना आहे. ती आमचे सर्वात लाडके गजानन दादा यांच्यातर्फे सादर करण्यात येते. हा नवरात्रीचा उत्सव खूप अतिशय उत्साही प्रमाणात साजरा केला जातो. यामध्ये महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यातच लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सोन्याची नथ, चांदीचे कॉईन, काही साड्या तर अशा महिलांना ज्या दिल्या जातात गरबा खेळण्याबद्दल विजेता म्हणून. तर असा नेहमी दरवर्षी होत राहतं कार्यक्रम आणि उत्सव. तो खूपच जल्लोषात होतो आणि खूपच मजेशीर पद्धतीने आम्ही सर्व काही महिला सांभाळून घेतो. जी आमची देवी बसते त्याचं सर्व महिला मिळून कार्यक्रम आम्ही दरवर्षी सादर करतो. गजानन दादाचं आमचं मंडळ आहे आणि ते गजानन दादा नेहमी आम्हाला म्हणजे पाठीशी राहतात. खरोखरच पाठीशी राहतात. प्रत्येक संकटाला पाठीशी आमचे उभे राहिलेले आहेत. मेन म्हणजे माझा अनुभव म्हटलं तरी माझा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी खूप प्रोत्साहन दिलंय आणि त्यांनीच मला जागा दिल्या. आज मी जर ज्या ठिकाणी आहे फक्त त्यांच्यामुळेच आहे. कारण त्यांनी नवरात्र उत्सव म्हटलं तर खूप छान ते करतात आणि सर्व कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात.
आजच्या ठळक घडामोडी. ग्लोबल इंडिया 24 न्यूज या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी श्रद्धा कांबळे. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात.